वाशिममधील मालेगावमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय, कारण की समृद्धी महामार्गावर रास्ता रोको करण्याचा बंजारा समाजानं इशारा दिलेला आहे। बंजारा समाजाला रास्ता रोको करण्यापासून रोखण्यासाठी 700 पोलीस तैनात केले गेलेले आहेत। वाशिमच्या मालेगावमधून पोलिसांचा मोठा बंदोबस्त। समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठीची मागणी आता जोर धरू लागलेली आहे आणि आंदोलन हे अधिक तीव्र होताना दिसतंय। आज समृद्धी महामार्गावर रास्ता रोको केला जाणार आहे। वाशिम जिल्ह्यातील मालेगाव एक्झिट पॉइंट वरती हा रास्ता रोको केला जाणार आहे आणि मोठ्या प्रमाणात बंजारा बांधव येणार असल्याचं इनपुट हे पोलीस विभागाला मिळालेलं आहे। त्यानुसार आता हा मोठा पोलीस बंदोबस्त इथे दाखल झालेला आहे। जवळपास 500 पोलीस कर्मचारी आणि 50 अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ते खबरदारी घेणार आहेत। वाशिमसह आजूबाजूच्या जिल्ह्यातील सुद्धा पोलीस कर्मचारी इथे मागवण्यात आलेले आहेत आणि ते सकाळपासूनच इथे मोठ्या प्रमाणात जमा झाल्याचं पाहायला मिळत आहे। साधारण 11 वाजता हे आंदोलन सुरू होणार आहे, मात्र आंदोलनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठीचा हा सगळा पोलीस बंदोबस्त आहे। खरं तर समृद्धी महामार्ग जो रोखला जाणार आहे तर त्यासाठीचा इशारा याआधीच पत्रकार परिषद घेऊन बंजारा बांधवांनी दिला होता, त्यामुळे ही सगळी खबरदारी घेतली जात आहे। आता पाहणं हे महत्त्वाचं असणार आहे। जे आंदोलक आहेत त्यांना हे पोलीस समृद्धी महामार्गावर जाऊ देतात का आणि हा जो रास्ता रोको त्यांनी पुकारलेला आहे तो रास्ता रोको करू देतात का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। देव इंगोले, पुढारी न्यूज, मालेगाव, वाशिम। आज त्या बंदोबस्ताच्या अनुषंगाने आपल्याकडे 5 DYSP, 13 पोलीस इन्स्पेक्टर, जवळपास 60 API PSI आणि 700 अंमलदार असा तगडा बंदोबस्त आम्ही लावलेला आहे। कुठल्याही प्रकारचे लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन इथे क्रिएट होऊ देणार नाही यासाठी आम्ही पूर्ण बंदोबस्त केलेला आहे।